वेलकम टू स्वातीचं किचन. तर आता मी ठरवले की मी आता रोज एक व्हिडिओ तरी अपलोड करणार आहे रेसिपीचा. तर मी आज इथे हाटून पालकाची भाजी करणार आहे. तर पालकाची भाजी मी इथे आमच्या घरीच मागच्या साईडला जागा आहे थोडीशी, तर तिथं हे पालक लावलेलं आहे. तर असे छान मी तिथले पानं काढून आणलेले आहेत तोडून. तर छान मी इथे ते धुवून घेतलेत आणि धुवून झाल्यानंतर त्याला छान चाकूने कट करून घ्यायचं आहे. आणि आज ही भाजी मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, जेणेकरून थोडासा वेळ कमी लागेल. तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. आणि ही पालक भाजी आम्ही जेव्हा बाहेर लावली होती तेव्हा त्याचं बी वगैरे नव्हतं लावलेलं. तर जेव्हा आपण पालक भाजी विकत आणतो त्यावेळेला कधी मुळासकट पण भाजी येते ना, तर ते मुळं लावलेले होते आईंनी आमच्या पाठीमागे. तर त्याच्यामुळे ते छान आलेलं आहे. आता हे कुकरमध्ये लावताना मी इथं डाळ आणि शेंगदाणे टाकून शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शनल आहे, आपल्याला आवडीनुसार आपण याच्यामध्ये टाकू शकतो कमी जास्त प्रमाणात. मला जास्त आवडतात म्हणून मी थोडेसे जास्त टाकलेले आहे. तर आता याच्यामध्ये मी बेसन पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ज्वारीच्या पिठाने चव छान येते, एकदा नक्की ट्राय करून बघू शकता. तर हे सगळं हाटून घ्यायचं आहे छान. हाटीव भाजी आहे तर बेसन तो हटना पडेगा. तर हे हाटून घेतलेलं आहे मी. आणि याच्यातले शेंगदाणे आणि जी डाळ आहे ती थोडीशी बारीक होण्यासाठी मी ते स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेते, जेणेकरून ते खूप म्हणजे असं मोठे दिसणार नाही त्याच्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते सांगायचं राहिलं की आईंनी पाठीमागं भाजी लावली होती, तर खूप छान ती फुटली आणि तिच्यापासून 2-3 वेळा तरी भाजी झाली असेल, म्हणजे घरच्या घरी नाही का, छान. आणि आमच्या आईंच्या हाताने मस्त भाज्या सगळे झाडं येतात. तर आता आपण इथे फोडणी देऊया. तर फोडणीसाठी खूप जास्त तामझाम नाही करायचं आहे, फक्त जिरे मोहरी आणि भरपूर लसूण घालायचं आहे. आता मी काही लसूण इथं घातलेला आहे आणि आपण पुढं पण हा लसूण थोडासा राहिला आहे तो वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथं फोडणी करून घेतली आहे. थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकतो आहे. तर इथे आपण हिरवी मिरची पण हिरव्या मिरचीचं वाटण करून पण टाकू शकतो, लसूण आणि हिरवी मिरची. तर पण मी इथे लालच तिखट टाकलेलं आहे, आपल्या आवडीनुसार आपण चेंज करू शकतो. तर हे मी असं छान शिजवून घेते आणि याच्यामध्ये मीठ घातलं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही हाटून पालकाची भाजी तयार आहे. आता ह्याला आपण एक मस्त जिरे मोहरी, परत थोडंसं लाल तिखट आणि भरपूर लसूण तडका करून मी इथे तडका तयार करून घेणार आहे. मस्त याच्यावरती नक्की ट्राय करून बघा. तर आणि जर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.